नमस्कार. आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे अनेक सणवार उत्सव समारंभ साजरे करत असतो. स्त्रिया सुद्धा अनेक व्रतवैकल्य उपवास तपास करते. चैत्रापासून ते फाल्गुनापर्यंत आपल्याकडे सणावारांची अगदी रेलचेल असते. श्रावण महिन्यात अगदी विचारूच नका. श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचं पूजन केलं जातं.
लग्न झाल्यापासून 5 वर्षापर्यंत हे पूजन करतात. जाई, जुई, मोगरा अशी अनेक फुलं आणि पत्री यांचा यात समावेश असतो. दुपारी 16 सुवासिनी न बोलता भोजन करतात. रात्री 16 वातींची आरती केली जाते आणि रात्री सुद्धा भोजन न करता नुसत्या फराळावर मंगळागौरीचं जागरण करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळागौरीचं विसर्जन केलं जातं. तर असं हे आपलं मंगळागौरीचं व्रत. कांद्यावर मोर माझ्या संग पिवळी खेळते चंद्राची कोर. आपण दोघी मैत्रिणी आठीच्या साड्या नेसू पट्टीच्या जगातून पडल्या मघाग तुमची कुकडी बघाग कोण बाई कोण रानमाई कोण माझ्या संग फुगडी खेळते आहेस तरी कोण. समुद्राची वाळू चाळणी चाळू दोघी मैत्रिणी गंजी पातळू. आपण दोघी मैत्रिणी गळा घालून मिठी सडकीनी मोडू जशी खोबऱ्याची वाटी. उघडी फुलते चवरी डुलते आपली वेणी जशी नागिण डुलते. उघडी खेळू दणा रुपये मोजू कणा रुपयाची सुपली जाऊ माझी सापली पान खायला शिकली पानाचा देठ माझ्या फुगडीची आई आता सादर होईल तेसुणी. तेसुणीचा केसर लक्ष्मी तेसुणीचा केसर लक्ष्मी आता सादर होते दंडफोड. दंडण फुगडी दंडावरून जाईल गो पान जाईल गो दसऱ्याला बोली केली दिवाळीला येईल गो फोन कर त्याला. तू बस तू. एका हाताची फुगडी मामा देतो लुगडी लुगड्याला नाही दोरा मामा माझा गोरा मामी माझी गाडी शेवंतीची गाडी माग फिरता आणि पहिले ती लाडता. आता सादर होते पकवाक. आता सादर होतंय फुलपाखरू फुगडी. छान किती
काकाचा देव सूर्य नारायणानी सर्वांनी उगवा अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा मोडच्या घराच्या वृंदावनाशी सांगेला दिव्याचा भारगडू त्याच्या संसाराला त्याच्या संसाराला त्याच्या संसाराला ताप भूसळ भूसळ साऱ्या जगाला विसर तुझ्या मायेन मायेन दिव्यासारखी उजळ दिव्यासारखी उजळ दिव्यासारखी उजळ पंढरपुरात पांडुरंग शिर्डीला श्री साई. आणि ऐका आता नाव घेते साई श्रद्धाची आई. पंढरपूरचा विडा पंढरपूरचा चुडा काशीचा विडा मथुरेचं पान खायला लागतो छान. कापला आंबा केल्या त्याच्या फोडी आई बापाची खूपच गोडी. समोर होती तुळशीची बाग तिथे होती उभी सीता. सीतेच्या हातात होती कळशी कळशीत होतं गंगेचं पाणी आणि शिवराज जाधवांचं बोलणं म्हणजे अमृतवाणी. पण याला सुद्धा एक आध्यात्मिक महत्व आहे बरं का. आणि म्हणून आजही वारीमध्ये पुरुष मंडळी सुद्धा आपल्याला फुगड्या घालताना दिसतात. आता सर्वांना ताल धरायला लावणारा खेळ पाहूया लाडू झिंग. 1 2 3 3 4 1 2 3 3 4 1 2 3 प्रेक्षकांनी टाळ्यांच्या प्रतिसादात थोडी दाद द्यायची. बैलांची नागरी
मुंबई आहे सगळ्या स्वप्नांची नगरी. मी आहे कारण संदीपराव पडले माझ्या पदरी. मी पदरी बोललो. स्वयंपाकघर मात्र काही सुचत नाही बरं का. तुम्ही अगदी करिअर करायला असलात ना तरी कधीतरी स्वयंपाकघरात जावंच लागतं. अहो हल्लीच्या किचनवेअर मध्ये इतके लेटेस्ट क्रशर ग्राइंडर आले आहेत की किसून कसं अगदी पटापट होतं. पण समजा विजेने जर असहकार उघडला की आपली जुनी किसणीच उपयोगी पडते नाही का. तर आता सादर होतं 30x30 हा खेळ. मीठ मसाला लावून वरून फोडणीचा मस्त तडका हवा नाही का. तर संपूर्ण स्वयंपाकाची चव जर या तिखटावर आधारित असेल तर आता पाहूया तिखट मीठ मसाला. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला. आज वार सोमवार शंकराला नमस्कार. आज वार मंगळवार गणपतीला नमस्कार. आज वार गुरुवार बृहस्पतीला नमस्कार. आज वार गुरुवार दत्ताला नमस्कार. आज वार शुक्रवार देवीला नमस्कार. आज वार शनिवार मारुतीला नमस्कार. आज वार रविवार सूर्याला नमस्कार. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे. गणपतीच्या मूर्तीवर जास्वंदीचा साज. गणपतीच्या मूर्तीवर जास्वंदीचा साज. अशोकरावांचं नाव घेते मंगळगौर आहे आज. आता येणार आहे स्वयंपाकघरातील स्त्रियांचे सर्वात मोठे अन्न. अहो आजही तितकेच महत्व आहे. अगदी शुकशुक म्हणे जातोस की नाही असं म्हणताना सुद्धा तिच्या हातात तेच असतं. बरोबर ओळखलं. आता सादर होत आहे लाटणे. लाटाबाई लाट्या चंदनी लाट्या मानी दिल्या बघा सारंगी लाट्या. तू बाई तू सादळी तू बेलाच्या गणपती महादेवा तू. कृष्ण गुजरी राधा गुजरी गळ्यातला हार माझा सापडली. काय करू माय गळ्यातला हार माझा गेला ती काय. आपण ज्या घरी राहतो ते घर लग्न झाल्यावर सोडून आपण त्यात सासरी येतो. कालच लग्न झालेली नववधू घरात हळूहळू रुळत असते. घरातले सर्वजण तिची चेष्टा करीत असतात. लागणं हा तर स्त्रीचा नैसर्गिक स्वभाव. अगदी कितीही मॉडर्न मुलगी असली ना तरी ती कधीतरी लागते. तर माझ्या या मैत्रिणींनी या लागणाला चक्क एका सुंदर खेळाचं रूप दिलंय.
आणि एका छोट्याशा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्या ते आपल्यासमोर सादर करतायत. त्या खेळाचं नाव आहे लुकू लुकू लुकू. लुकू 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 कपाळी कुकू. लुकू 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 कपाळी कुकू. नवरा कुठं गेला, नवरा कुठं गेला, परत कागळ आला, परत कागळ आला, काय रे तुला? पाहिलंत ना? मजा आली ना हे भांडण बघताना. पण या भांडणाचं अजून एक वैशिष्ट्य होतं. पूर्वी अशी घरातली माघारातली भांडणं कधी उंबरठ्यापर्यंत आली नाही. आजच्यासारखी न्यूक्लिअर फॅमिली नव्हती ना तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती आणि वडीलधाऱ्यांच्या शब्दाला खूप किंमत होती. तोंडावर उलट बोलण्याची तर हिंमतच नव्हती. अहो, व्यक्ती अनेक, त्याचबरोबर विचार अनेक, मते अनेक, पण या सर्वांना प्रेमाने आणि भावनांनी बांधून त्याच्या विणीतून संसाराचा एक सुरेख असा गोफ विणला जायचा. अगदी सर्वांशी जुळवून घे आणि चुकेल त्याला समजून घे, हा जगायला गोफ हा खेळ शिकवतो. पण गंमत अशी आहे की या खेळातील गाण्यांनी मात्र त्या भावनांचा उद्रेक दाखवलाय. जणू माझ्या मनातले विचार व्यक्त करता येत नाही म्हणून तर या खेळातून व्यक्त केले की काय असं वाटतं. तर सादर होतोय गोफ. गोफ फिरून गई गोफ, अर्ध्या रात्री गोफ फिरून, गलघ्या करे, पसारा करे, नखाई काठी, म्हातारी मार, मेलीत मेली, कटकट केली, त्या मला आजच नाही, केळीच्या पानात बांधून नेली, केळीचं पान काढलं, म्हातारी गोफ फूट, श्रावण मासी हर्ष मानती, हिरवळ धाके गोळीकडे, क्षणात तिथे गरगर तिरवे, क्षणात पत्नी पूर्ण करे, वरती बघता इंद्र धरुका गोप धुळी मिळाले, मंगल तोरण काय कांदले, नको मंडळी वाटे, गोप मुंबई गोप अर्ध्या रात्री गोप गलघ्या करे, कान करे, नखाई काठी, म्हातारी मार, मेलीत मेली, कटकट केली, त्या म्हणा आजच मेली. इतके खेळ आतापर्यंत आपल्यापुढे सादर झाले, अजूनही बरेच होते. पण सर्व खेळांमध्ये किती वैविध्य दिसतं ना. खेळातील हालचाली, भाग घेणाऱ्यांची संख्या, सगळ्याच गोष्टी मनाला आणि दृष्टीला अगदी फिरवून टाकतात नाही का. खरोखरच दृक आणि श्राव्य असे हे खेळ आपल्या संस्कृतीचा एवढा मोठा वारसा आहे. खेळाच्या नावावरून त्यावेळच्या स्त्रीलाही रायमिंग वर्ड्सचं किती चांगलं ज्ञान होतं हे समजतं. तर आता पाहूया सोमू गोमू आणि साळू. प्रथम सादर होतंय सोमू गोमू. सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमूचा नाळा सासूबाई केलेला नाळा. सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमू. लाल मणी सोडले, काळे मणी घातले, लाल मणी सोडले, काळे मणी घातले, सीतांतरावांसाठी मी माहेर सोडले.
साळुंकीचा खेळ. आळुंकी साळुंकी तुझी माझी पालखी, रामाची जानकी पगड फुलबाई पगड फुल. गेलेलो ते शेता विसरले शेता, पगड फुलबाई पगड फुल. आळुंकी साळुंकी तुझी माझी पालखी, रामाची जानकी पगड फुलबाई पगड फुल. आळुंकी साळुंकी तुझी माझी पालखी, रामाची जानकी पगड फुलबाई पगड फुल. माहेरची माणसं आपल्या घरी जेवायला येणार हे समजतंय तर केवढा आनंद होतोय मंडळी. अगदी काय करू आणि काय नको असं होतंय की. मामा जेवायला येतोय हे कळल्यावर तर मग काय बघा कशी तांदूळ चढण्यापासून कामं करायला लागली. आणि ते करत असताना समाज प्रबोधनाचं काम करायला ते विसरले नाही. आहे की नाही हुशार. आता सादर होतोय चढूबाई चढू. सरूबाई सरू तांदूळ चढू, सरूबाई सरू तांदूळ चढू. एवढे तांदूळ कशाला कशाला, मामा येतोय जेवायला जेवायला. सरूबाई सरू तांदूळ चढू, सरूबाई सरू तांदूळ चढू. तांदूळ आमचे मोक्याचे मोक्याचे, जावई आमचे जेवायचे जेवायचे. सरूबाई सरू तांदूळ चढू, सरूबाई सरू तांदूळ चढू. भ्रष्टाचाराला मोडून काढू, भ्रष्टाचाराला मोडून काढू. सरूबाई सरू तांदूळ चढू, सरूबाई सरू तांदूळ चढू. स्वच्छता अभियान हाती धरू, स्वच्छता अभियान हाती धरू. सरूबाई सरू तांदूळ चढू, सरूबाई सरू तांदूळ चढू. सरूबाई सरू तांदूळ चढू, सरूबाई सरू तांदूळ चढू. सरूबाई सरू तांदूळ चढू. छानरित्या मंगळागौरीचा कार्यक्रम चालत आहे. तरी ऑडियन्सला एक नम्रतेची विनंती आहे. तर चढून झाले पण आज त्या सडलेल्या तांदूळाचं काहीतरी गोडधोड बनवायला हवं नाही का. कारण आज गोकुळाष्टमी आहे. श्रीकृष्णाला नैवेद्य तर दाखवायलाच हवा आणि त्याचबरोबर त्या गोपींची रासलीला पण पाहायला हवी. तेव्हा सादर होतोय टिपऱ्या.
काल त्याद्वारे निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करूया. सादर होतोय दिंडा. दिंडा मुडगा पोरी दिंडाची लांब दोरी, दिंडा मुडगा पोरी दिंडाची लांब दोरी, नौका तुटगा पोरी मक्याला पीक भारी, नौका तुटगा पोरी मक्याला पीक भारी, दिंडा मुडगा पोरी दिंडाची लांब दोरी, दिंडा मुडगा पोरी दिंडाची लांब दोरी, दिंडा मुडगा पोरी दिंडाची लांब दोरी, दिंडा मुडगा पोरी दिंडाची लांब दोरी. मोरा कातकिडा पाय मोरा पायाला बोलताय भांबुरा, पायाला बोलताय भांबुरा, कातकिडा पाय मोरा पायाला बोलताय भांबुरा, कातकिडा पाय मोरा पायाला भांबुरा, जी बाई आहे गाणेडा कातकुडा पाय मोरा पायाला बोलताय भांबुरा. चांगला छेडून टाकलाय. आपल्या आजी आणि पंजांना हॅट्स ऑफ, कारण हे खेळ खेळले की आपला सर्वांग सुंदर व्यायामच होतो नाही का. आता पाहूया आगोटा पागोटा. आगोटा पागोटा आगोटा पागोटा, राणीच्या बागेत जाईन म्हणते लाल साडी नेसीन म्हणते आगोटा पागोटा आगोटा पागोटा, मलबा हिलवर जाईन म्हणते सुंदर सुंदर दिसेन म्हणते आगोटा पागोटा आगोटा पागोटा, अबोल बंदरवर जाईन म्हणते हिल टपला घालीन म्हणते आगोटा पागोटा 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 आगोटा आगोटा आगोटा. मोत्याची माळ फुलांचा गजरा आणि सोन्याचा साज, मोत्याची माळ फुलांचा गजरा सोन्याचा साज, आशुतोष रावांचं नाव घेते मंगळागौर राहण्यास. आता पुढचा खेळ हा खास करून आपल्या करता आहे बरं का. खेळात मुलाची आई आणि मुलीची आई आपलंच मूल कसं मोठं आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करतात. हम भी कुछ कम नाही ही भावना व्यक्त करण्याची हा खेळाचा मार्ग किती छान आणि मनाला भावतो ते आता पाहूया. सादर होतोय पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, देख माझी ग सून तुझी ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, देख माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, माझी ग सुंदर आहे ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, देख माझा ग राज पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, देख माझी ग
जोरात कुसते. तिची चेष्टा करण्याची लहर या सगळ्या तिच्या सख्यांना येते आणि त्या सगळ्या तिच्या भोवती तिच्या नकळत जमा होतात आणि तिला मधोमध घेऊन फेर धरतात आणि सुरू होतात ते खेळ खुंटण मिरची आणि नाचरो घुमा. बदलून चालत नाही नुसतं नाव, लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव, बदलावा लागतो स्वभाव. प्रणितरावांच्या घरी मिळाले माझ्या कलागुलांना भाव, मात्र नाव घेते प्रणितरावांचे मंगळागौरीच्या दिवशी खास. असे म्हणत मुलीची पाठवणी करतात. बिचाऱ्या मुलीला धुणं धुण्यापासून सगळी कामं सासरी करावी लागतात. पण मुलगी अशी उस्ताद असते बर का. ती एकेकाचं धुणं कसं धुते ते आता पाहूया. आता साधं होते धुणं धुणे. धू बरी धू, धुणं धू, सासू वासणी धुणं धू, सासूबाईंचं धुणं, सासूबाईंचं धुणं, मामांजींचं धुणं, मामांजींचं धुणं, नंदेचं धुणं, नंदेचं धुणं, नवऱ्याचं धुणं. तुम्ही ना हातात घातल्या हिरव्या बांगड्या, हिरव्या बांगड्या, गळ्यामध्ये घातली ठुशी, गणेशरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी. तुम्ही ना नवऱ्याचं धुणं तेवढं अगदी नीट धुतलं आणि बाकीच्यांचं कसं अगदी सोसोस धुतलं. मग काय विचारता, सासूचं नाक झालं लाल,
सून कधी एकदा तावडीत सापडते याची ती वाटच बघत होती. शेवटी एकदाचा चान्स मिळाला आणि मग सासू सुनेचं भांडण असं रंगलंय आणि बघताना जास्त करून ऐकताना इतकी मजा आली म्हणून सांगू तर बघूया सासू सून भांडण. दिवस झाले लग्नाला, इतकी वर्ष गेली, कधी सुद्धा मला एकदा म्हणालात का नेस बाई माझी पैठणी. इतके वर्ष वाट बघितली, शेवटी तुम्ही परवा गेलात ना मागे, तेव्हा 20ची पैठणी काढून मी शिवायला दिली. काय म्हणावं बरं, की आजकालची पिढी ना हिला नेलच नाही. खरं तर मी हिलाच म्हणावं तिला नेसता येईल म्हणून काढत होते गो, पण हिला नेत नाही. ड्रेस शिवायला दिला, ड्रेस शिवायला दिला. मी पण सासू आहे म्हटलं, अशी थोडीच ऐकणार आहे. परवाच ना डिझायनर साडी आणले घेते आणि परदेश शिवते. सकाळी मस्त पाऊस पडत होता. हे म्हणाले जरा चांगलं पराठा छान कुरकुरीत खमंग भजी कर सगळ्यांसाठी. मी चांगली बराबर भजी केली हो, सगळी भजी करून ठेवली, बाहेर राणीच्या बरोबर आणून ठेवली. म्हणजे आल्याचा मस्तपैकी चहा करावा म्हणून आत गेली, चहा करून बाहेर घेऊन येते तो सगळी भजी बराबर भजी. तुम्ही काय एकट्या खाणार होता का, आणि उद्या काही झालं तर म्हणजे निस्तारणार कोण, म्हणून सगळ्या मैत्रिणींना बोलून ही सगळ्या मैत्रिणींचं उगीच नाव बराबर भजी एकटीनं खायला दिसती. बघताय ना कशी झाली आहे. भावाच्या ना मुलाचं लग्न आहे, सगळे दागिने आणून ठेवले घरामध्ये. लग्न मध्ये काही एक पण दागिना नाही, दुसरं काय नाही. हा तुला सांग जातेच. डॉक्टरमध्ये 1 ग्रॅमचे दागिने तुमचे तुम्हालाच ठेवा. ते आपले पूर्वापार चालत आलेले होते ना सुंदर जुन्या गडणीचे, ते सगळे दागिने उचलले. भावाच्या लग्नात मामीने दिले, मामीने दिले. जरा गोरी गुंडी दिसली, नाकी डोळी छान दिसली म्हणून सून करून घेतली. अशी माझ्या डोक्यावरती मीरा वाटते बघताय ना. मी पण तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, मी सासू आहे म्हटलं. तिचे सगळे नखरे मला चांगले माहिती आहे, म्हणून जे खरे दागिने होते ना ते आधीच मी माझ्या माहेरी लावून ठेवले होते. आता बघा पण कसा कांगावा करते ते. माझी सून टाळ्यांच्या मात्रात स्वागत करायचं ऑडियन्सनी. तिचा रुसवा करण्याची नवरा म्हणाला, चल चल राणी फिरायला जाऊया, ओपीला जाऊन होडीत बसूया. चल चल राणी फिरायला जाऊया, होडीवाल्या होडी वल्लाऊ. चल जाऊ आंबेच्या गावा, होडीवाल्या होडी वल्लाऊ. चल जाऊ आंबेच्या गावा, बिगिन बिगिन होडी वल्लाऊ. चल जाऊ आंबेच्या गावा, बिगिन बिगिन होडी वल्लाऊ. चल जाऊ आंबेच्या गावा, होडीवाल्या होडी वल्लाऊ. चल जाऊ आंबेच्या गावा, होडीवाल्या होडी वल्लाऊ. चल जाऊ आंबेच्या गावा, होडीवाल्या होडी वल्लाऊ. चल जाऊ आंबेच्या गावा. शरीराचे आणि मनाचे संतुलन फार लवकर बिघडताना दिसते. अगदी वयोगट 10 पासून 50 वर्षापर्यंत कितीतरी वेगळ्या वेगळ्या तक्रारींचे प्रमाण
हल्ली वाढतंय. मुलीच्या वाढत्या वयापासूनच जर त्यांना या खेळातून दिसतील अशा सर्वांग सुंदर व्यायामाची सवय लावली तर जिमला जायची मुळी जरूरच नाही का? बरोबर ना? तर असाच आता खेळ पाहूया. कितीचं पान. कितीचं पान बाई किती, सागर माता तू, माझ्या बाई गुजरली, कापून आमचा पिंजरली, कापून आमचा काजा ठेवलाय मोठ्यांचा. कितीचं पान बाई किती, सागर माता तू, माझ्या बाई गुजरली, कापून आमचा पिंजरली, कापून आमचा करतीचा, काजा ठेवलाय मोठ्यांचा. आता सादर होतोय अटुष्य पान. आठुष्य पान बाई असूच, थोडे घालव पण नसूच, हिरवा दाणा चढूच, कुणाची पोळी खाऊच. ये गौरी ये, माझ्या घे, आलीस तर ये लवकर ये, चाफ्याचं फुल मला मुंगाण दे, मुंगाण दे. ये गौरी ये, माझ्या घे, हळद घे, कुंकू घे, सवास म्हणून जेवायला ये. ये गौरी ये, माझ्या घे, आठुष्य पान. गेला भाई उत्साहपूर्ण वैताली आणि नटलेले मंगळागौरीचे खेळ बघताना खरोखरच देहमान हरपून जाते. या खेळात वातावरण प्रसन्न करण्याची एक पवित्र ताकद आहे. अहो, हे खेळ म्हणजे खरोखरच आपल्या संस्कृतीचा वारसा आहे जो आपण आपल्या पुढच्या पिढीकडे निश्चितच जबाबदारीने सोपवला पाहिजे. तरच ही मंगळागौरीची कहाणी साठा उत्तरी सुफळ पूर्ण झाली असे म्हणता येईल. चा खेळ सादर होतोय पाणी लाटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, पाणी वाचवा ग पाणी वाचवा ग पाणी वाचवा. झाड लावा ग झाड लावा ग झाड लावा, झाड जगवा ग झाड जगवा ग झाड जगवा. प्लास्टिक टाळा ग प्लास्टिक टाळा ग प्लास्टिक टाळा, मुलगी वाचवा ग मुलगी वाचवा ग मुलगी वाचवा. मुलगी शिकवा ग मुलगी शिकवा ग मुलगी शिकवा. व्यसन सोडवा ग व्यसन सोडवा ग व्यसन सोडवा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. पण आमचा खेळ तुम्ही सगळ्यांनी टिकून गणेशरावांचं नाव घेते भुजबळांची सूट. आता तुम्ही कळत पडवळीच्या वेलावर काय कसं देऊ काय कसं देऊ, पडवळीच्या वेलावर काय कसं देऊ काय कसं देऊ. कारली गो पडवळ गो कारली गो पडवळ गो, कारल्याच्या वेलावर काय कसं देऊ काय कसं देऊ, कारल्याच्या वेलावर काय कसं देऊ काय कसं देऊ. अडवळ गो अडवळ गो अडवळ गो अडवळ गो, नागणीच्या फणीवर दिवा कसा लावू दिवा कसा लावू, नागणीच्या फणीवर दिवा कसा लावू दिवा कसा लावू. अडवळ गो अडवळ गो अडवळ गो अडवळ गो, मूठभर तांदळाचं वाण कसं देऊ वाण कसं देऊ, मूठभर तांदळाचं वाण कसं देऊ वाण कसं देऊ. अडवळ गो अडवळ गो अडवळ गो अडवळ गो, भीतभर कणाची चोळी कशी शिवू चोळी कशी शिवू, भीतभर कणाची चोळी कशी शिवू चोळी कशी शिवू. अडवळ गो अडवळ गो अडवळ गो अडवळ गो, मामाच्या लेकीचं नाव काय ठेवू नाव काय ठेवू, मामाच्या लेकीचं नाव काय ठेवू नाव काय ठेवू. अडवळ गो 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 अडवळ गो
नटवा गीताची नटवा त्याची बाईचा कुंबडा उडतो कसा त्याची बाईचा कुंबडा उडतो कसा केळीच्या पानावर जेवतो कसा केळीच्या पानावर जेवतो कसा आपट्याचं पान आलं झपाट खाली आपट्याचं पान आलं झपाट खाली शेतीची लेक आली माझ्या हाताखाली शेतीची लेक आली माझ्या हाताखाली आणली तर बघतोय नाही तर लाथा बुक्या खाली